रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या 35 किचन टिप्स। नंबर 1, डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये 1 चमचा साबुदाणा किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागावा म्हणून 1 चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी। त्यामुळे डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होतात। नंबर 2, मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेच करावी, जास्त वेळ पाण्यात ठेवली की भाजी कडू होते। नंबर 3, कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला, त्यामुळे कडधान्य लवकर शिजतात आणि गॅसची बचत होते। नंबर 4, वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेचलेला लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे, त्यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो, त्यामुळे वरण चविष्ट बनते। नंबर 5, काळ्या मसाल्याचे वाटण बनवताना कांदा खोबरे थोडे थंड झाल्यावरच वाटून घ्या, नाहीतर भाजी कडवट होते। नंबर 6, दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायचे 2 ते 3 पाने त्यात टाकून जरा गरम केल्यास जळकट वास निघून जातो। नंबर 7, भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हातांची जळजळ होते, अशा वेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते। नंबर 8, भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढईऐवजी तुम्ही लोखंडी कढई वापरावी। नंबर 9, लोणी कढवताना किंवा लोणी काढताना चमचाभर साखर घालून फेटल्यास लोणी जास्त निघते। नंबर 10, लाल भोपळा, खरबूज, कलिंगड यांच्या बिया उन्हात वाळवून नंतर त्या सोलून साठवून ठेवाव्यात। कोणताही पदार्थ असो, गार्निशिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो। नंबर 11, मूग, मटकी, हरभरे वगैरे कडधान्य कीड लागू नये म्हणून कडधान्य एरंडाचे तेल लावून ठेवावे, म्हणजे कडधान्यांना कीड लागत नाही। नंबर 12, हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईमध्येच बनवा, यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते। नंबर 13, चिक्की बनवत असताना किंवा चिक्की बनवताना कढईत आधी तूप घालावे, मग गूळ घाला, यामुळे चिक्कीला चकाकी छान येते आणि चिक्की कढईला चिटकत नाही। नंबर 14, लाल मिरची दळायला देण्याआधी मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावा, म्हणजे लाल मिरचीचा रंग कायम टिकून राहतो। नंबर 15, ढोकळा करताना मिश्रण फेटत असताना त्यामध्ये 1 चमचा तेल घालावे, त्यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पॉन्जी ढोकळा तयार होतो। नंबर 16, इडली चविष्ट होण्यासाठी डाळ आणि तांदळाचे प्रमाण 1:3 प्रमाण घ्यावे। नंबर 17, कोणताही मसाले भात किंवा पुलाव बनवताना अर्धा तास आधी तांदूळ भिजवून ठेवले तर भात मस्त मोकळा होतो। नंबर 18, इडली चविष्ट आणि स्पॉन्जी होण्यासाठी डाळ तांदूळ रात्रभर भिजवून सकाळी वाटावे आणि संध्याकाळी इडल्या बनवाव्यात, यामुळे पीठ छान फुगले जाते। किंवा तुम्हाला लगेच इडल्या बनवायच्या असतील तर डाळ तांदूळ वाटताना गरम पाणी वापरावे, यामुळे मिश्रणात दमटपणा येतो आणि पीठ लवकर फुगले जाते। नंबर 19, दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते। नंबर 20, कचोरीचे सारण बनवताना बेसन पीठ भाजूनच घालावे, म्हणजे सारण खमंग लागते। नंबर 21, कारले चिरून अर्धा लिंबू आणि मीठ लावून अर्धा तास ठेवावे, त्यानंतर भाजी करावी, यामुळे कारल्याचा कडूपणा निघून जातो। नंबर 22, घरामध्ये चिंचेची गोड चटणी करून फ्रीजमध्ये स्टोअर करा, म्हणजे ढोकळा समोसे खाताना पटकन घेता येते। त्यात थोडीशी बडीशेप आणि धने घालावे, यामुळे चटणी अप्रतिम लागते। नंबर 23, अंडी उकडताना पाण्यात 1 चमचा मीठ टाकले तर अंडी पाण्यात फुटत नाही आणि छान शिजली जातात। नंबर 24, भेंडीची भाजी करताना त्यामध्ये टोमॅटो बारीक करून घातला तर भेंडीची भाजी चिकट होणार नाही आणि भाजी चविष्ट बनेल। नंबर 25, कुकर लावताना त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस किंवा लिंबाचा छोटा तुकडा टाकावा, म्हणजे कुकर काळा पडणार नाही। नंबर 26, कोणत्याही डाळी किंवा कडधान्य शिजवताना त्यामध्ये थोडे मीठ, 1 चमचा तेल आणि हळद टाकली की कडधान्य छान मऊसर शिजतात। नंबर 27, भजी करताना बेसन पिठासोबत थोडे तांदळाचे पीठ घालून भजी केली तर छान कुरकुरीत होतात। नंबर 28, पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्यास भजी किंवा पुरी कमी तेल शोषतात। नंबर 29, कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यात टोमॅटो टाकावा, कारण जेव्हा कांद्यात टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याची परतणं थांबतं, त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो। नंबर 30,
मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. नंबर 31. फुलगोबी बनवताना त्यामध्ये बारीक अशा आळ्या असतात, त्यासाठी तो गरम पाण्यात मीठ टाकून धुवावा. नंबर 32. बेसन पोळी, धिरडे, डोसा बनवताना कांदा चिरून घालण्याऐवजी किसून घालावा. पदार्थ अतिशय कुरकुरीत स्वादिष्ट होतो. नंबर 33. आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून पुसून त्याला मीठ लावताना आधी तेल लावा, यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतात. नंबर 34. पनीर आणल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवतो, त्यामुळे पनीर कडक होते. ते पनीर मऊ बनण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर बुडवून ठेवा किंवा मायक्रोवेव्ह असेल तर 1 मिनिट गरम करा, लगेच पनीर सॉफ्ट होते. नंबर 35. मेंदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे मस्त छान कुरकुरीत होतात. तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.